तर युद्धामुळे कॅटरिंग व्यवसाय सध्या अडचणीत आलेला आहे। सिलेंडर मिळत नाहीयेत, कॅटरिंग व्यवसाय त्यामुळे ठप्प झालाय आणि घेतलेल्या ऑर्डर रद्द करण्याची अक्षरशः कॅटरिंग व्यावसायिकांवर नामुष्की आली। शेकडो कामगारांचा रोजगार त्यामुळे आता धोक्यात आलाय। अमेरिका, इराण, इस्रायल महायुद्धाचा परिणाम हा सध्या एलपीजी गॅस पुरवठ्यावर झालेला पाहायला मिळतोय। व्यावसायिक गॅसच मिळत नाहीयेत, त्यामुळे केटरर्स व्यवसाय ठप्प झालेला आहे आणि लग्न, दशक्रिया यासारख्या जे कार्यक्रम असतात यासाठी अनेक घेतलेल्या ऑर्डर आता रद्द करण्याची नामुष्की या केटरर्सवरती ओढवली आहे। गॅसच मिळत नाहीये आणि केटरर्स व्यवसायावरती अवलंबून असलेल्या शेकडो कामगारांचा रोजगार त्यामुळे धोक्यात आलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी या संदर्भात घेतलेला आढावा पाहूया। आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावरती झाला असून एलपीजी गॅसचे खरं तर कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने हॉटेल व्यावसायिक असेल किंवा केटरर्स व्यावसायिक असेल यांना कमर्शियल गॅस मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो। काय सांगाल, काय परिस्थिती सध्या गॅस उपलब्ध नाहीये? गॅस उपलब्ध कसाच होत नाही, गॅस उपलब्ध झालाच पाहिजे। आज आमच्या केटरचं रोजचं टार्गेट 15 ते 20 कार्यक्रम करायचं आहे। आज 5 दशक्रिया होत्या, एकच दशक्रिया करता आली, एकच सिलेंडर शिल्लक होता। 4 जणांना नाही तर बोलणे खायची बारी आली। आता इथून पुढचे कार्यक्रम आहे, चैत्र, वैशाख, मोठमोठ्या तारखा आहेत। आज 15-15, 20-20 कार्यक्रम करणारे एवढं मोठं नावाजलेले केटरर्स आहे। आज हे कोण काय तोंड द्यायचं या लोकांना? काही लोकांचं आपण सगळं बांधून घेतलेलं असतं, उद्याची परिस्थिती अवघड आहे। आज हे जर कॅन्सल झालं, काय झालं तर काय खायचं? आज मुलं बाळ आहेत, कामगार वर्ग आहे, महिला वर्ग आहे, कसं काम भेटायचं, काय व्हायचं? अवघड परिस्थिती। आता चैत्र महिना आहे, गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होते। ह्या नवीन वर्षामध्ये आमच्या गावचा सप्ताह असतो, हे गुरुनाथ महाराजांची यात्रा असते, तिथलचा सप्ताह असतो। 2-4 गावचे आम्ही सप्त्याची बुकिंग असतो। त्यांना प्रत्येकाला सांगायची बारी आली की बाबा आता गॅस मिळत नाही, काहीतरी केलं पाहिजे। मग आता करायचं काय नेमकं? आता तिथून पुढे झालं समजा, आता चैत्र महिना कसा निघेल, पण पुढे लगन सराई एवढी फुलं आहे की दिवसाला 14-14, 15-15 ऑर्डर बुकिंग आहे। 3-3, 4-4 हजार माणसं जेवण। मग सर्वसाधारण आमच्याकडे 20 माणसांच्या जेवणापासून ते आम्ही 25-25 हजार माणसांची जेवण तयार करणारी माणसं आहेत। मग यांना गॅस शिवाय आम्हाला काहीच करता येत नाही। लाईट, गॅस, पाणी हे 3 असलं तर आम्ही 1 तासामध्ये 2-3 हजार माणसांचे जेवण तयार करणारे असं केटरर्स आमचं नाव असलेलं। ही उपासमारीची वेळ म्हणजे इतक्या लोक येईल, हे माणसं परत सांभाळायची, परत ते कुठे गेलं कुठून आणायचं, काय करायचं, लई वाईट परिस्थिती वाढली। सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन हॉटेल व्यावसायिक असेल किंवा केटरर्स असेल यांना गॅस पुरवठा उपलब्ध करून अशी मागणी या ठिकाणी केटरर्सकडनं केली जात आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।